रात्री चहा प्यायला निघालो आणि असा काय उद्योग केला की आपल्या मागडा रे कुत्रेच लागले. जय श्रीराम पब्लिक, तसं रविवार आपण भरपूर दिवसानंतर रात्री चाललोय आज चहा प्यायला. आपण थोडं गाडी चालवत पुढे आलोच होतो, तेवढ्यात पाहत होतो काय संगमनेरकरांनी चांगलीच गर्दी केली होती स्वेटर कपडे घ्यायला. तुम्ही इथून शॉपिंग केली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण चहा प्यायला एवढं रात्री चाललोय याचं विशेष कारण म्हणजे आपले पुण्यावरून आलेले मित्र म्हणजे वेद साहेब. आज वेद साहेबांना रात्री चहा प्यायची तलप आली होती म्हणून आपण चालत रात्री चहा प्यायला. आपण रात्री हायवेवरून जात होतो ना, हायवे एवढा भर दिसत होता म्हणून आपण हायवेचा थोडा शूट काढून घेतला. आपण हायवेवर असताना थोडी मजा मस्ती करत होतो, तेवढ्यात आपल्या यश भाईला घरून फोन आला की त्याला थोडं घरी काम आहे म्हणून मग आपण आपल्या यश भाईला घरी सोडलं. आपण यशला तसं घरी सोडलं आणि आपल्याला जी पण लागली आपल्या रात्री चहाचं एक पण दुकान उघडं भेटत नव्हतं. मग आपण फायनली मटकत भटकत आलो होतो आपल्या दिल्ली नाक्यावरती आणि फायनली आपल्या दिल्ली नाक्यावरती एक चहाचं दुकान उघडं भेटलं. मग काकांना पटकन ऑर्डर दिली आणि तोपर्यंत आपण गप्पा मारत होतो, तेवढ्यात आपला चहा पण आला होता. चहाचा एकच गोड घेऊन आपल्याला कळून चुकलं होतं की नाद करायचं आपण गोल्डन टी सेंटरचा आणि चहा एकदम क्वालिटी होता. आणि एवढा भारी चहा पिऊन आपल्या पुण्यावरून आलेल्या मित्राची पण तलप मिटली होती. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आपण काकांना पटकन पैसे दिले आणि आपण निघालो होतो आपल्या घराकडे. घरी येत असताना आपल्यासोबत एवढा खतरनाक सीन झाला की आपल्या मागडारे कुत्रेच लागले होते. कुत्रे काय आपला पिच्छा सोडायचं नावच घेत नव्हते. आपण एवढी गाडी पळत होतो ते आपल्या मागे येत होते. आपण थोडं पुढे आलो ना, आपल्या मागे एवढे खतरनाक कुत्रे लागले की त्यांनी आपल्याला एवढं घरापासून लांब नेलं की आपल्याला पण माहित नव्हतं की आपण कोणत्या एरियामध्ये येऊन पोहोचलो होतो. आणि मग कुत्र्यांपासून पिच्छा सोडून आपण निघालो होतो घरी जायला. आणि हा पब्लिक, तुम्हाला पण आपले ब्लॉग आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.